मस्त असं एकदम झणझणीत तुम्हाला हे वांग्याचं भरीत दिसतंय। तर हे वांग्याचं भरीत आम्ही भाकरीसोबत खूप एन्जॉय केलं। तर मी म्हटलं की का नाही तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। एकदम सिंपल आणि क्विक होणारं हे वांग्याचं भरीत कसं बनवलं ही रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर सर्वप्रथम मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर चला सुरुवात करू आजच्या रेसिपीसाठी। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी एक मीडियम साईजचं वांग गॅस चालू करून जाळी ठेवून ते दोन्ही साईडून थोडंसं तेल लावून भाजून घेतलं। तर तुम्ही इकडे बघू शकता एकदम कमी गॅसवर मी ते भाजून घेतलं। तर दोन्ही साईडून असे थोडेसे साल निघायला आल्यावर ते रेडी झालेलं होतं भाजून। तर दुसरीकडे मी 6 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि इकडे मी 2 उभा चिरलेला कांदा, 1 टोमॅटो आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतली। तर एका पॅनमध्ये मी पाव वाटी जे शेंगदाणे असतात आपले ते अख्खे शेंगदाणे कमी गॅसवर थोडेसे छान रोस्ट करून घेतले आणि आपण जे वांग भाजलं होतं त्याचं आता साल काढायला सुरुवात केली। तुम्हाला हे वांग्याच्या भरीतची रेसिपी नक्की आवडेल। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हे वांग्याचं भरीत कसं वाटलं आणि तुम्हाला जर माझं कंटेंट आवडत असेल तर माझ्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर इथे साल काढून रेडी झालं आपलं वांग। तर दुसरीकडे मी एका पॅनमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचे जिरे ॲड करून घ्यायचे। जिरे थोडेसे छान परतून झाल्यानंतर आपण जे 2 कांदे चिरून ठेवले होते उभ्या साईजचे ते यामध्ये ॲड करायचे। कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचा। आपण जी कढीपत्त्याची पानं घेतली होती ती यामध्ये ॲड केली। कांदा आता गोल्डन ब्राऊन झाला आणि त्यामध्ये आपण जो 1 टोमॅटो चिरला होता तो घ्यायचा। टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचं। टोमॅटो परतून झाल्यावर आपण ते ग्रीन चिली आणि लसणाच्या पाकळ्या होत्या त्याचं आपण जे वाटण केलं होतं ते 1 चमचा आणि थोडंसं पाव चमचा मी इथे टाकलं। तर तुम्हाला थोडंसं कमी तिखट हवं असेल तर तुम्ही फक्त 1 चमचा टाकू शकता। हे आपण जी मिरची होती ती कच्ची होती त्यामुळे ह्याला छान तेल सुटेपर्यंत आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं छान, म्हणजे आपल्याला जास्त तिखट पण जाणवणार नाही आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आपण जे भाजलेलं होतं वांग आता ते यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। एकदम झटपट होते ही रेसिपी, काही पाणी टाकायची गरज नाही किंवा एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट वापरायची गरज नाही आहे। तर मी तुम्हाला सजेस्ट करेल हे तुम्ही भरताचं वांग नक्की ट्राय करा। वांग आता छान मॅश करून आणि मिक्स करून झालंय। आपण ते 1/4 कप शेंगदाणे घेतले होते ते थोडेसे असे जाडसर कुटायचे, खूप बारीक नाही करायचे, फक्त थोडेसे जाडसर असे कुटून घ्यायचे आणि ते यामध्ये ॲड करायचे। तुम्हाला जर पूर्ण शेंगदाणे हवे असतील तर ते पण तुम्ही ॲड करू शकता। कोथिंबीर टाकून फक्त 2 ते 3 मिनिट हे फक्त झाकून एक वाफ काढून घ्यायची। 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर तुमचं हे वांग्याचं भरीत एकदम रेडी झालंय। तर तुम्ही हे भाकरीसोबत एन्जॉय करू शकता। थँक्यू, बाय।